नमस्कार प्रेक्षकांनो। तर आता पप्पा, सवी आणि सपनी नवीन घरात आलेले असतात। तर आता ते घर पाहून सवी खूप खुश होते। तेव्हा आता सवी म्हणते, पप्पा वरची रूम आहे ना, सवी कवी हॅशटॅग पाहिजे बरं का, ही रूम आमची आता वरची। तेव्हा आता पप्पा म्हणतात बरं ठीक आहे। तेव्हा आता सपनी सुद्धा म्हणते, हो पप्पा खूपच छान घर आहे, मोठं किचन आहे, वाळवण्यासाठी सुद्धा जागा आहे, खूप मोठं रूम आहे। तेव्हा आता पप्पा म्हणतात, हो मग खूप छान घर आहे। तेव्हा आता पप्पा अजयदा एक बॉक्स घेऊन येतो आणि म्हणतो, पप्पा झाला आता हा शेवटचा बॉक्स होता सामानाचा। तेव्हा आता पप्पा म्हणतात, अजून झालं नाही, फक्त आपण सामान आणलं, पण लावणार कोण? जिथल्या तिथे वस्तू लावून घ्यायची आपल्याला। आता लावायला सुरुवात करा, सगळे मिळून आता लावून घेऊ आपण। तेवढंच आता गुरुजी येतात आणि म्हणतात मग तेव्हा आता पप्पा म्हणतात, या गुरुजी तुम्ही कसं काही इकडे येणं केलं? तेव्हा आता गुरुजी म्हणतात, आम्ही लग्नाची तारीख काढायला आलो आहे। तेव्हा पप्पा म्हणतात, कोणाच्या? तेवढंच मागे आता सत्या आणि बलमा येतो आणि म्हणतो की माझ्या लग्नाची। तेवढ्यात आता सत्या स्वातीला घेऊन येतो, म्हणजे पप्पाला घेऊन आलेला असतो। तेव्हा पप्पा म्हणतात, कोण आहे ही? तेव्हा आता सत्या म्हणतो, ही माझी होणारी बायको आहे, मी हिच्यासोबत लग्न करणार आहे। तेव्हा आता सपनी, सवी, कवी आणि जयदासुद्धा शॉकमध्ये होतो। पप्पा तर जास्त शॉकमध्ये होतात की कसं काय हा लग्न करतो ह्या मुलीसोबत, दिसायला कशी आहे? सपनीसुद्धा म्हणते, ही तर धड माणसात पण दिसत नाही, बाईमध्ये पण दिसत नाही, अशी कशी सत्या भाऊजींनी मुलगी पटवली आणि लग्न करताय? तेव्हा आता सवीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते। तर आता गुरुजी म्हणतात की ह्या 4 दिवसांनी मुहूर्त आहे, तेव्हा 4 दिवसांनी तुम्ही करू शकता। तर सत्या म्हणतो, चालेल मला। तेव्हा तेवढं आता मंजू येते। तर आता मंजू हे सगळं ऐकत असते, कारण ती सत्याचा पाठलाग करत आलेली असते। तेव्हा आता गुरुजी तारीख वगैरे सगळी काढतात, तर मंजू ऐकत असते। तेवढं आता पप्पा म्हणतात, मंजू ये बाळा ये, कसं काय येणं केलं, ये। तेव्हा आता सत्या तिथे जातो, अरे वाघमारे तुम्ही इकडे कशा काय आला? मला सांगायचं ना, मी फोन केला असता, आणि एवढ्या लांब कशाला आल्या? काही बोलायचं होतं का तुम्हाला? बोला ना। तेव्हा आता सत्याला असं वाटतं की आता तरी वाघमारे सगळ्यांसमोर आमच्या प्रेमाची कबुली देतील, पण मग मंजू काही बोलतच नाही। मंजू म्हणते, सत्या तू तर मला बोलला होता की तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही आहे, मी फक्त तुमच्यावरच प्रेम करतो। तेव्हा मग आता काय? तेव्हा आता सत्या म्हणतो की तेव्हा मला माहीत नव्हतं ना की तुमच्या नकारामागे कोणतं कारण आहे, आता मला तुमच्या नकारामागचं कारण कळालेलं आहे, म्हणून मी दुसरं लग्न करतो आहे। तेव्हा आता मंजू म्हणते, मग ते सगळं खोटं होतं? तेव्हा आता सत्या म्हणतो, हो ते सगळं खोटं होतं। पण आता मंजूला खूप मोठा धक्का बसतो, मंजू खूप म्हणजे मधून तुटलेली असते, पण काय करणार, सत्यालाही वाईट वाटत असतं। पण मग आता मंजू तिच्याच प्रेमासाठी तो करत असतो, कारण मंजू फक्त त्याला सुद्धा कुठे आय लव्ह यू बोलते आहे की बाकीच्यांना बोलेल, त्याला एवढं पाहिजे असते की सगळ्यांसमोर प्रेमाची कबुली मंजूने दिली पाहिजे। तेव्हा आता हे ऐकून मंजू तिथून रडत निघून जाते। तर आता सत्या पप्पांकडे येतो, पप्पा त्याला विचारतात, सत्या तू हे काय करतोयस? मला काही समजत नाही आहे, असं चुकीचं आहे ना बाळा? ते आतापर्यंत आपण तिच्या प्रेमासाठी झटत गेलो आणि आता सगळं व्यवस्थित आहे, तर तू का असं वागतो आहे? तेव्हा आता तिथून सपनी निघून जाते, सपनी आणि कवी मम्मी साहेबांना भेटायला निघून जाते। तेवढ्यात आता सत्या म्हणतो, मला तुम्हाला सांगायचं आहे, ही कोणी स्वाती वगैरे नसून तर हा पप्प्या आहे, कारण मला मंजूच्या वाघमारेंच्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर घ्यायची आहे, की त्यांनी सगळ्यांसमोर प्रेमाची कबूल करायला पाहिजे, म्हणून मी नाटक करतो आहे। पप्पा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? ते पप्पा म्हणतात, हो, पण मग असं नको व्हायला की तिचं मन तुटेल, कारण बाळा ती खूप साधी आहे, तिचं मनसुद्धा खूप भोळं आहे। तेव्हा तर सत्या म्हणतो, हो ना, पण आता जयदीप म्हणतो की का रे पप्प्या, खरंच तू वाटतच नाही पप्प्या आहे म्हणून असं। तेवढ्यात आता बलमा म्हणतो, सत्या आपण आहे ना मुलगी जयदाला करायला पाहिजे होतं, कारण जयदा आहे ना खूप चिकना आहे, तो खूप छान दिसला असता। तेव्हा सत्या म्हणतो, हो बरोबर आहे। तेव्हा आता जयदा म्हणतो, नाही मला जर कधी केलं असं ना तर माझी बायको खूप ओरडली असते, सत्याचा संसार वाचवता आमचा संसार मोडला गेला असता, कारण दहाडी वगैरे माझ्या बायकोने 17 प्रश्न विचारले असते। तेव्हा आता बलमा म्हणतो, हां ठीक आहे बरं।
सत्या म्हणतो की वाघमारे येणं खूप साधं आहे, खूप भोळं आहे, त्या की कबूलच करणार नाही आणि ते त्यांच्या मनातल्या मनात खात राहतील, कारण आज झालेला प्रकार त्यांना खूप मनाला लागला असेल. ते कोणालाच सांगणार नाही, पण मनातल्या मनात खूप त्रास होईल त्यांना. पप्पा मी येतो, त्यांना त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा आता सत्या म्हणतो चल रे बलमा आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवू. तेव्हा आता बलमा आणि सत्या तिथून निघून जातात. तर सवी आणि कवी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते. तर आता मम्मी आत्याबाई आधी म्हणत असतात की काय हो तुम्ही म्हणत होत्या की आमचं ओळख्या एवढ्या, आम्ही तुमच्यापेक्षा खूप मोठे आहे असं तसं, पण आता जेलमध्ये तर आपण दोघी बरोबरच्या झाल्या आहे. तुम्ही ज्या बाकावर बसल्या त्याच बाकावर मी सुद्धा बसलेली आहे. तुम्हालाही कोणी सोडायला नाही आलं तुमच्या घरचे, मलाही कोणी सोडायला नाही आलं माझ्या घरचे. आता आपण आपली लेवल बरोबरच झाली आहे. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते हे फुकटे शांत बस जरा, अहो सांगा तुमच्या बायकोला फुकटीला. तेवढंच आता मम्मी साहेब कवीला आणि सपनीला पाहून खूप खुश होतात. तेव्हा आता बघ फुकटे, तू म्हणते ना की कोणी सोडवायला नाही आलं, आणि कवीच्या आणि सपनीच्या मागे ना एक वकील असतात, ते त्यांच्या कामासाठी वेगळे आलेले असतात, पण मम्मी साहेबांना असं वाटतं की ते मला सोडायला आलेले आहे आणि तेही कवी आणि सपनी घेऊन आली आहे. तेव्हा आता मम्मी म्हणते फुकटे बघ माझी कवी घेऊन आली वकील. तेव्हा आता अहो वकील मला सोडायला आले ना. तेव्हा सपनी म्हणते अहो मम्मी मी आणलंच नाही आहे वकील, तर त्यांचं काम करायला आलो आम्ही दोघी, आमच्या आलो आहे. तेव्हा आता मम्मी साहेब त्या वकिलाला हाक मारता, अहो वकील सर, अहो वकील साहेब तुम्ही मला सोडवायला आलं आहे ना. तेव्हा तो वकील म्हणतो तुम्ही कोण आहात, मी काही तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला सोडायला नाही आलो आहे. तेव्हा आता कवी म्हणते अहो मम्मी खरंच ते वेगळे आहे, आम्ही वेगळे आलेलो आहे. मम्मी म्हणते इथे कशासाठी आलाय तुम्ही, मला सोडायला नाही तर मला भेटायला कशाला आले आहे. तेव्हा आता सपनी म्हणते अहो मी तुम्हाला एक सिक्रेट सांगायला आली, तुम्हाला एक गोष्ट सांगायला आली, तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे, नाही कळालं ना तर टायमावर खूप हे होईल. तेव्हा आता सपनी म्हणते की अहो सत्याभाऊजी लग्न करताय. तेव्हा आता म्हणजे आत्याबाई येतात म्हणतात की हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं सत्यानेच केलं असेल, त्याचाच डाव असेल, त्यानेच किडनॅप केलेलं असेल ना, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवलं आणि दोघं जण मस्त लग्न करताय. तेव्हा आता सपनी म्हणते नाही सत्याभाऊजी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय, किती धड मुलगी पण दिसत नाही, इतकी कशी तरी दिसते विचित्र, तुम्ही बघणार आणि येणार तेव्हा बघणार तेव्हा म्हणणार की ही कोण मुलगी उचलून आणली सत्याने. तेव्हा आता कवी म्हणता हो मम्मी असंच आहे. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात असं एवढं तळकी फळकी कसं काही निर्णय घेतला सत्याने. तेव्हा आता सपनी म्हणते की हो ना आम्ही पण तोच विचार करायला लागला, आज तर गुरुजीसुद्धा आले, गुरुजींनी तारीखसुद्धा काढली. तर मम्मी साहेब म्हणतात कोण आहे ती मुलगी त्याचा तपास करा आणि कोणत्या घरातली आहे, काय त्याचं खानदान वगैरे सगळा तपास करा आणि निघा इथनं पटापटा. तेव्हा आता सपनी आणि कवी तिथून निघून जातात. मंजू आता देवळात आलेली असते आणि देवाला म्हणते देवा तू माझी इतकी काय परीक्षा बघतो आहे, एवढं काय केलंय मी. सत्या आधी माझ्यासोबत किती चांगला वागायचा, आधी म्हणायचं की मला तुमच्याशिवाय कोणीच नाही, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि आता एक दोन दिवस झाले की नाही मुलगी घेऊन आला आणि तिच्या प्रेमामध्ये पडला आणि तिच्याशी लग्नसुद्धा करतो आहे. का करतोय देवाप्पा असं, जाऊ दे तुम्हालाही दोष देऊन काही फायदा नाही, कर्माची फळं माझीच आहे असं आता मंजू खूप रडत असते आणि खूप बोलत असते. तर आता हे सत्या ऐकत असतो, बलमाई सुद्धा ऐकत असतो. तेव्हा सत्या म्हणतो अरे मा वाघमारे तर त्या आमच्या प्रेमाची कबुली देतायत, सांगतायत, त्या म्हणतायत की माझं सत्या प्रेम आहे, मी सांगणारच होती पण मी नकार दिला असं तसं. तेव्हा आता बलमा म्हणतो अरे होऊ दे थोडंसं अजून वेळ, त्यांनी देवाजवळ कबुली दिली, आता त्यांनाही ना सगळ्या जगासमोर कबुली देऊ दे. सत्या थांब थोडं, एवढ्या लवकर घाई नको करू, तोपर्यंत तुझं आणि पप्प्याचं लग्न लावून देतो. पप्प्या म्हणतो नाही मला नाही लग्न करायचं सत्याचं, ही एवढं अति का होत आहे आता. तेव्हा आता सत्या म्हणतो अरे नाटक करतोय आपण. तर प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पण प्लीज सबस्क्राईब